नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण इयत्ता 10वीच्या वर्गासाठीचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। आज आपण सर्कल हा लेसन बघत आहे आणि सर्कल लेसनचं लेक्चर नंबर 4 आज बघणार आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने 10वीचे बाकीचे लेसन ही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर टचिंग सर्कल्स, इंटरनली टच अँड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स काय असतात ते बघणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे थेरम आहे तो थेरम ही आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। त्याचप्रमाणे बेल आयकॉन अजूनही प्रेस केली नसेल तर बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आजच्या पहिल्या पॉइंटला। आजचा पहिला पॉइंट आहे आपला टचिंग सर्कल्स। आता टचिंग सर्कल्स म्हणजे काय बघा, ज्या वेळेला दोन सर्कल एकमेकांना एकाच प्लेन वरती एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात त्यालाच आपण काय म्हणणार आहे टचिंग सर्कल्स। म्हणजे काय बघा, जर हे दोन सर्कल्स असतील, आता हे दोन सर्कल एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात म्हणजेच हे दोन सर्कल काय झाले टचिंग सर्कल। म्हणजे एकमेकांना काय केलेले सर्कलनी टच केलेले, किंवा बाहेरच्या साइडून पण ते सर्कल जर एकमेकांना टच करत असतील तरी पण एकाच पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट करतात। ठीक आहे, ज्यामधून आपण काय करू शकतो बघा, टँजंट ड्रॉ करू शकतो ह्या पॉइंट मध्ये। ठीक आहे, म्हणजे सेंटर काय असणार आहे, दोन्ही सेंटर सर्कलचे सेंटर्स काय असणार आहेत वेगवेगळे असणार आहेत, पण प्लेन काय असणार आहे एकाच प्लेन मध्ये दोन सर्कल असणार आहेत आणि एकाच पॉइंट मध्ये दोन्ही सर्कल इंटरसेक्ट होणार आहेत। याच पॉइंट मधून आपण काय करू शकतो बघा, इथं टँजंट ड्रॉ करू शकतो हे दोन सर्कल्स मधून। आता इंटरनली टचिंग म्हणजे काय बघा, इंटरनली टच सर्कल म्हणजे काय, इंटरनल म्हणजे आतल्या साईडला, म्हणजे आतल्या बाजूला एकमेकांना सर्कल काय करत असेल टच करत असेल। जसं की हा बिगेस्ट सर्कल आहे त्याच्या आतमध्ये हा स्मॉलेस्ट सर्कल काय झालेला आहे यामध्ये पी पॉइंट मध्ये काय झालेलं आहे इंटरसेक्ट झालेला आहे, म्हणजे याला काय म्हणणार आपण इंटरनली टचेस द सर्कल। ठीक आहे, आणि हा जो आहे तो काय असणार आहे बघा आपला तर एक्सटर्नली, म्हणजे एक्सटर्नली म्हणजे काय तर बाहेरच्या साइडून दोन सर्कल आहे जे काय करतात बाहेरच्या साइडला इंटरसेक्ट होतात। बरोबर, अशा दोन सर्कलला आपण काय म्हणणार आहे तर एक्सटर्नली टचेस द सर्कल। बरोबर, आता आपण बघतोय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स काय आहे। पुढचा थेरम आपल्याला काय दिलेला आहे, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स। ठीक आहे, आता स्टेटमेंट काय फर्स्ट बघू आणि ते स्टेटमेंट समजावून घेऊन मग हे जे प्रूफ आहे ते पण आपण एक्सप्लेन करू। ठीक आहे, आता बघा थेरम सांगितलेला आहे इफ टू सर्कल्स टच इच अदर, म्हणजे दोन सर्कल्स आहेत ते काय होतात एकमेकांना इंटरनली किंवा एक्सटर्नली काय होतात टच होतात। बरोबर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स। म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचंय बघा, तर जे दोन सर्कल एकमेकांना टच होतात आणि जो टच झालेला जो पॉइंट आहे तो पॉइंट काय आहे दोन्ही सर्कल वरती आहे, किंवा ती जी लाईन तयार होती ती काय आहे आपली स्ट्रेट लाईन तयार होती, हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करायचंय। बरोबर आहे, म्हणजे एका लाईन मध्ये तीन बिंदू आहेत किंवा एका लाईन्स वरचे तीन पॉइंट्स आहेत हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करायचंय। ठीक आहे, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, आता गिव्हन काय दिलेलं आहे बघा आपल्याला, तर दोन सर्कल दिलेले आहेत, इंटरसेक्ट आहे वन पॉइंट। बरोबर, हा पण सर्कल सी मध्ये इंटरसेक्ट होतो आणि इथं पण बघा हा सर्कल सी मध्ये इंटरसेक्ट होतो। बरोबर, आता आपल्याला गिव्हन राईट करायचं। आता गिव्हन लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, सी इज द पॉइंट ऑफ अ कॉन्टॅक्ट। हा कुठला पॉइंट आहे जिथं दोन्ही सर्कल काय होतात इंटरसेक्ट होतात। बरोबर, म्हणजेच काय आले पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टू सर्कल्स विथ द सेंटर ए अँड बी। म्हणजेच काय दिलेलं आहे बघा, ए आणि बी सेंटर असलेले दोन सर्कल ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजेच कुठला दिलेला आपल्याला सी हा पॉइंट दिलेला आहे। आणि आता प्रूफ काय करायचं आपल्याला, तर ए सी आणि बी आर द कोलिनियर पॉइंट्स, हे आपल्याला प्रूफ करायचंय। बरोबर, म्हणजेच आपण काय लिहिणार आहे बघा, पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी, म्हणजे सी हा पॉइंट ए बी वरचाच एक पॉइंट आहे, हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करायचं आहे। ठीक आहे, आता हे तर झालं गिव्हन आणि टू प्रूफ। बरोबर, आता आपल्याला प्रूफ करायचंय। प्रूफ करताना आपण फर्स्ट काय केलेलं आहे बघा, एक जी टँजंट ड्रॉ केलेली आहे ती काय केलेली आहे बघा,
दोन्ही सर्कल ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट मधून आपण काय केलेले आहे, टँजंट ड्रॉ केलेली आहे. बरोबर. आता त्यामुळे काय लिहिलेलं आहे बघा, लेट लाईन एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी ऑफ द टू टचिंग सर्कल्स. म्हणजे लाईन एल ही अशी एक टँजंट आहे की जी दोन्ही सर्कल ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट मधून आपण काय केलेले, कॉमन टँजंट ड्रॉ केलेली आहे. कॉमन टँजंट म्हणजे काय, तर पॉइंट सेंटर ए असलेल्या सर्कलची टँजंट पण काय आहे, यल आहे, आणि सेंटर बी असलेल्या सर्कलची पण टँजंट काय आहे, आपली यल आहे. म्हणजे बी ची पण काय असणार आहे, यल. ए सेंटर असलेल्या सर्कलची टँजंट पण काय असणार आहे, यल असणार आहे. बरोबर. आता आपला टँजंट थेरम काय सांगतो बघा, तर टँजंट ही रेडियसला काय असती, परपेंडिक्युलर असते. बरोबर आहे. तोच रूल आपण काय करणार आहे, इथं फॉलो करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे बघा, म्हणजेच बघा एसी परपेंडिक्युलर टू यल अँड बीसी ऑल्सो परपेंडिक्युलर टू यल. बरोबर. म्हणजेच या सर्कलची रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट, या सर्कलची रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट असणार आहे. म्हणजेच काय झालं, तर ए बी परपेंडिक्युलर टू यल असणार आहे. म्हणजेच त्या लाईनला एल लाईन काय करणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आता जर परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन जी इंटरसेक्ट होतो तो पॉइंट कुठला आहे, आपला सी आहे. बरोबर. म्हणजेच ए सी आणि बी हे तिन्ही काय आहेत, आपले कोलिनियर पॉइंट्स आहेत. ते फक्त आता आपल्याला लिहायचंय. ओके. हे झालं आपलं लेट लाईन एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी ऑफ द टू टचिंग सर्कल्स. हे आपण आताच एक्सप्लेन केले. बरोबर. आता बघा यल परपेंडिक्युलर टू एसी, म्हणजे सेगमेंट एसी ला काय झालं, परपेंडिक्युलर आहे. इथं बीसी ला काय झालेलं आहे, परपेंडिक्युलर आहे. लाईन यल परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी, म्हणजे एसी ला जसं परपेंडिक्युलर असणार आहे तसंच बीसी ला पण परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस. बरोबर. आता त्याच्यामुळे काय झालं बघा, तर एसी परपेंडिक्युलर टू लाईन काय आली आपली, यल. एसी परपेंडिक्युलर टू लाईन यल आली. त्याच पद्धतीने बीसी परपेंडिक्युलर टू लाईन यल आली. बरोबर. त्यामुळे काय झालं, थ्रू सी ओनली वन लाईन यल कॅन ड्रॉन बी. म्हणजे सी हा असा पॉइंट आहे की त्यातून आपण एक आणि एकच लाईन ड्रॉ करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे सी हा काय झाला, त्या दोन्ही लाईन वरचा, म्हणजे रेडियस जिथं सर्कल टच होतात त्यावरचा तो एक पॉइंट झालेला आहे आणि त्यातूनच आपण एक टँजंट ड्रॉ करू शकतो. म्हणजेच काय असणार आहे, तर सी ए आणि बी, सी ए आणि बी किंवा ए सी आणि बी हे तिन्ही काय आहेत, आपले कोलिनियर पॉइंट्स आहेत. हे असं स्टेटमेंट लिहू शकता किंवा सी लाईज ऑन द लाईन ए बी असंही स्टेटमेंट लिहू शकता. हा होता आपला थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. याच्याशी रिलेटेड असणारा प्रॅक्टिस सेट 3.2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आपले मागचे दिलेले व्हिडिओ तुम्ही बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.